जय हिंद मित्रांनो, जनता न्यूज बीड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बीड जिल्ह्यातील एक आधुनिक शेतकऱ्याची या बोर बागेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर आपल्या सोबत ढाकणे सर आहेत। सर, प्रेक्षकांना आपला एक थोडक्यात परिचय आणि आपल्या या व्यवसायाची सुरुवात कशी झाली याबद्दल माहिती सांगा। माझं नाव अमोल ढाकणे, राहणार सारूर, तालुका केज, जिल्हा बीड। माझा मोबाईल नंबर 7620 52 62 21 7620 52 62 21। ठीक आहे। तर सर, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आपल्याला या पिकाबद्दल कशी सुरुवात झाली किंवा हे झाड किती वर्षाचं याच्याबद्दल हे आमच्या आजोबापासूनच परंपरा चाललेली आहे। ह्याच्याबद्दल आजोबांना लागवड केलेली आहे। आता आपण जर हे बोर पाहिले तर बघा, जवळ येऊन पाहू शकतात, खूप दाट असा माल लागलेला आहे। आणि जर आपण ह्या झाडाच्या वृक्षाकडे जर पाहिलं किंवा बुडाकडे जर पाहिलं तर इकडे बघू शकतात खूप मोठ्या साईज मध्ये हे झाड येतं या इकडं। तर ह्या झाडाचं साधारण वय काय आहे सर सध्या? या झाडाची जवळपास 30 ते 32 वर्षाला लागवड झाली। 30 ते 32 वर्ष झालं वय आहे। 1977 ची लागवड। 1977। आणि मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की स्वतः मुंडे साहेब सुद्धा या ठिकाणी येताना कधी मुंडे साहेब इथं बोरं खाऊन जायचे, बोरं खायला थांबायचे, आवर्जून थांबायचे। मग कसं सर, आता हे शेती परवडते का आपल्याला? परवडते। आता कसा किलो विकते हे बोर? आता इथं 140 ते 150 रुपये किलो दर जागेवर आम्ही विकतो रोडला, हवेलाच। 140 ते 150 रुपये किलो। आणि ह्या बोरीचं जे ही जात आहे ते कोणती जात आहे? ही चमेली म्हणून आहे। चमेली आहे का? आता हे तोडणीला सगळं आले काय? काही फक्त पिकलेले काय राहिलेत? आणि याची साईज एवढीच होती का? एवढीच होती। तर जवळ येऊन मित्रांनो पाहू शकतात की हे अशा पद्धतीनं खूप गोड असे बोर आहेत। आणि काय गिरायकाचं काय म्हणणं, गोड आहेत का कसे आहेत? गोड आहेत म्हणून घरी येऊन घेऊन जाते। आणि मग अशी भयानं पण सांगितलं की एवढा जी बाग आहे ती पूर्ण जागेवरच विकला जातो, कुठे शेतकऱ्याला द्यायची गरज नाही। म्हणजे जर आपल्या शेतकरी बांधवाकड जर क्वालिटीचं प्रोडक्ट असेल, उत्पन्न चांगलं असेल, तर आपण 100% जागेवर विकू शकतो। आणि लोक म्हणतात की बाबा पैसा काय झाडाला लागतो का? पण जर खऱ्या जर फळबागा पाहिल्या तर त्या फळबागापासून पैसाच मिळतो आणि पैसा झाडाला सुद्धा निघू शकते। तर किती एकर आहे सर बाग आपली? आमची 1 एकर बाग आहे। 1 एकर आहे का? 100 झाड आहेत। 100 झाड आहेत का एकर मध्ये? आता त्याला जवळपास 30-35 वर्ष झाले। मग सुरुवातीला किती खर्च आला असेल अंदाजे? ते आता आजोबानच केलेला आहे। मग आता एका वर्षाचं तुम्हाला जर आता ह्याचा खर्च पाणी विचारला, फवारणी आहे, छाटणी आहे, एकूण खर्च किती होते वर्षाचा? होतो 5-50 हजार रुपये होतो वर्षाचा। आणि मग उत्पन्न किती होते 1 एकरचं? उत्पन्न 1 एकरचं कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये आरामशीर होतो। काय म्हणतात, खरं का? तर बघा शेतकरी बांधवांनो की 1 एकर मध्ये ह्याचं मेंटेनन्स आहे 50,000 रुपये आणि वार्षिक ह्याचं उत्पन्न जवळपास 4 ते 5 लाख रुपये आहे। खर्च काढून निव्वळ नफा म्हणलं तर 3-3.5 लाख रुपये राहू शकते आरामशीर। आता जे आपले छोटे शेतकरी आहेत किंवा नवीन जे तरुण विद्यार्थी आहेत, ज्यांना उद्योग करायचा, व्यवसाय करायचा आहे आणि त्यांना या शेताकडे वळायचंय, समजा बोर पिकाकडं, तर हे माळ रानावर किंवा जिथं पाणी कमतरता अशा ठिकाणावर येऊ शकते का? मुरमाड जमीन आहे। हे बघा मित्रांनो, या ठिकाणी अशी पांढरी मुरमाड जमीन आहे आणि आपल्या कोणत्याही शेतीकडे किंवा जिथं पाण्याची कमतरता आहे, माळ रानावर सुद्धा आपण हे बोरीचं पीक घेऊ शकतात, बरोबर आहे का? आणि जर एखाद्या नवीन शेतकऱ्याला ह्याची सुरुवात करायची तर काय म्हणताल तुम्ही, केली पाहिजे काय शेती? केली पाहिजे ना, प्रत्येकाने केली पाहिजे शेती। परवडतंय ना हे? परवडतंय। आता आपल्या आसपास दुसरे आणखी कुठं कुठे असे बोरीचे प्लांट इथं? नाही, एवढाच आहे आमच्या। एवढाच आहे का? केस तालुक्यात एवढाच आहे, महाराष्ट्रात बी एवढाच बाग आहे। ही जात कुणाकडेच नाही। असं आहे का? तिकडे साताऱ्याकडे ते किंवा दुसऱ्याकडे ऍपल बोर आहेत ना, तिकडे उमरान आहे, ऍपल आहे, सगळीकडे। ही जात वेगळी नाही, ही विलायची म्हणून आहे। बघा, ही विलायची जात आहे आणि छोटी साईज आहे पण खायला खूप गोड आहे आणि एकदम खूप जास्त मागणी आहे। तर सर, दिवसाचा किती माल विकला जातो आपल्या इथे? आमचे 8-9 हजार रुपये होतात दिवसाला। बघा, लक्ष देऊन आहे का? आता हे किती दिवस चालतंय आपलं सीझन? 1 ते 1.5 महिना, 2 महिने चालतंय। 2 महिने, जवळपास 1.5 ते 2 महिना हे सीझन चालतंय आणि जवळपास 9-10 हजार रुपयाची विक्री। तर कमी जास्त होत राहते आणि एकत्र जर समजा जास्त जर आपण हे फळ तोडणे केलं तर हे व्यापाऱ्याला द्यायची काय गरज आहे? व्यापाऱ्याला देतच नाहीत का? बर. आणि जे हे रोडला आहे, तर समजा आता हे बीड अंबाजोगाई महामार्ग आहे आणि जाता येता सगळे प्रवासी लोक या ठिकाणी थांबून खूप जास्त प्रमाणात हे बोर आणि घरी येऊन घेऊन जातात, जरी स्टॉल बंद असला तरी, बरोबर आहे? तर या ठिकाणी आपण जर पाहिलं, आता याच्या पाण्याचे व्यवस्थापन, ह्याच्या फवारण्याचं व्यवस्थापन किंवा याला काय काय बाकीच्या गोष्टी लागतात ते आपण पाहूया। तर याला पाणी सर कसं द्यावं लागतं, किती वेळेस किंवा कसं आहे? द्वारे काय देतो आणि मोकळं पण देतो, काही वेळेस पाटानं पण देतात।
तर किती दिवसातून किंवा आठवड्यात नाही 4 महिन्यातून? दिवसाला एकबार ठिबक करतो, 8-15 दिवसाला एकबार मोकळं भिजवतो. बर. आणि याला छाटणी किती करावं लागते वर्षातून? एकदाच का? एकदाच. आता कुठून तोडावं लागते ते फाटे जर कट करायचं म्हणलं आपल्याला? इकडे या आपण कॅमेऱ्यामध्ये पाहू शकतात हे जे नवीन फाटा आहे तर त्या तिथून तोडावा लागतो पूर्ण फाटा आणि खालचं त्याच्यानंतर नवीन फाटे फुटतात. याला औषध वगैरे कोणतं लावावं लागतंय का? याला औषध नाही लावायची गरज, शक्यतो जास्त आम्ही औषध फवारतच नाही का? बर. मग ते जर आपण फाटा कट केल्यानंतर मनानं फुटतो आणि चांगलं बोर लागतंय. आता पाहूया फवारणीबद्दल. तर याला फळ लागायल्यापासून कितीदा फवारणी करावं लागते एका वर्षामध्ये? तरी होत्यात ना 8-9 फवारणी होतात. 8-9 फवारणी. कोणतं औषध फवारावं लागतं? कीटकनाशक घ्यावं लागतं त्याला. कीटकनाशक कोणतं तरी? हे फिनोरलेट. किती रुपये किमतीपर्यंत भेटते ते? हे 500 ते 600 रुपये लिटर आहे. तर ते आपल्याला 7-8 फवारण्या कराव्या लागतात आणि पाणी 4 दिवसाला 8 दिवसाला एकदा दिलं तरी चालतंय. बर. आणि ह्याची मग मजूर वगैरे लावून मजूर लागते का आपल्या आपणच घरच्या घरीच आम्ही छाटणी करतो, मजूर लावून ह्याच्या फाट्या बाहेर वगैरे टाकून देतो आम्ही. बर. मग याचं सरपण म्हणून काही विक्री होऊ शकते? घरीच लागते. बर, ठीक आहे. आणि त्यानंतर आता हे तोडताना पण आपण घरच्या घरीच. आणि समजा उंचीवरचे जे समजा हे आहेत तर ते कसे तोडायचे का? ते लाकूड बिकूड घेऊन हाणायचं आपल्याला. लाकूड घेऊन नाही तर हलवायचे. बरं. ह्याच्या आता झाडांच्या मर बद्दल जर पाहिलं तर झाड लावल्यानंतर काय मरतेत का? नाही तसं काय नाही. मरतेत ना. ते खोडाचा एक त्याला हे रोग आहे काय आहे त्याच्या आळी वगैरे? खोडाळी म्हणून लागते त्याला. बर. तर मग त्याला काय आपण नवीन फाटा लावायचा का नवीन झाडच लावायचं? नाही मग ते कट करून पुन्हा नवीनच झाड तयार करायचं. आता याची जर रोप शेतकरी बांधवांना पाहिजे असतील तर कुठे मिळतात हे? आम्ही शक्यतो देत नाहीत कोणाला. समजा आता दुसऱ्याला कोणाला लावायचं असेल कुठे मिळतात हे? भेटतच नाहीत. आमच्या आजोबांना आणलेले काढून विद्यापीठातून राहुरी विद्यापीठातून आणलेले. राहुरी विद्यापीठातून यांच्या आजोबाने ही जात आणलेली आहे आणि आता ह्या जातीचे बोर शक्यतो मिळत नाहीत. आता जे अवेलेबल किंवा उपलब्ध बोरीचे झाड आहेत ते कोणते म्हणजे मार्केटमध्ये? दुसरे आहे ते उमरान ऍपल आहे. उमरान आहे, ऍपल आहे. आणि आपलं आमचं हे विलायची म्हणून विलायची आहे. आणि हे आता म्हणजे बंदच झाले म्हणायचं? हे नाही का? बर. आपण या ठिकाणी पाहू शकतात की ह्या झाडामध्ये अंतर खूप मोठ्या प्रमाणात ठेवलेले जेणेकरून झाडाची वाढ होईल आणि दोन्ही झाडामधलं अंतर हे सुद्धा पाणी देण्यासाठी ठेवले. सर या दोन्ही झाडातील अंतर किती आहे? 20-22 आहे. 20-22. आडवं 20 आणि उभं सुद्धा 20. ठीक आहे. आता हे पूर्ण कटाई केल्यानंतर किती महिन्यामध्ये ह्याला बोर लागतात? ह्याला कटाई केल्यापासून 4 ते 5 महिन्यात चालू होतो. 4 ते 5 महिन्यामध्ये. आणि किडण्याचे वगैरे काय ह्याला प्रमाण आहे का? कीड लागण्याचं, रोग लागण्याचं? फवारणी घ्यावं लागते. फवारणी घ्यावाच लागते. साध्या फवारणी घ्यावं लागते त्याला. जास्त बी कीटकनाशक घेत नाहीत आम्ही, पण घ्यावं लागते. एका झाडाचा आपण जर भार काढला एक सरासरी अंदाजे किती किलो पर्यंत? एक झाड कमीत कमी 25 ते 30 किलो आरामशीर देते. 25-30 किलो. आणि ते दुसरे खारीक बोर असते ते नाहीत का जास्त? नाही, ते आपल्याकडे नाही, चालतच नाहीत का? ते कसे खायला चविष्ट किंवा आहे चविष्ट, पण इथं चालत नाही. इथं चालत नाही ना. मग ह्या सरांची जे बाग आहे ढाकणे सरांची, हे विलायची बोर आहेत आणि ह्याची साईज छोटी आहे पण खायला गोड आहेत. आणि याची जी संख्या आहे ते खालच्या छोट्या साईज पासून म्हणजे प्रत्येक फाट्याला खूप मोठ्या प्रमाणात बोरं लागलेले आहेत. आणि हे आता सगळे तोडायला आलेले आहेत. बघा याची साईज एवढीच राहते ना? एवढीच राहते. बर. तर मग आता हे दिवसाचे आपण किती किलो तोडतात सर? ही तर कमीत कमी एक 50 ते 60, 70 ते 80 किलो 1 क्विंटल माल जातो. सरासरी 1 क्विंटल माल जातो. आणि जवळपास 2 महिने चालतंय आपलं? 2 महिने चालतंय. बर. चांगलं आहे. तर आपल्याकडे पाणी देण्यासाठी काय शेततळ वगैरे बोर विहीर काय आहे? शेततळ आहे एक लहान छोटस. बोर आहेत 2-4, विहीर आहे. आता तोडणी चालूच आहे गायची? तोडणी चालूच आहे आता. बघा आज रविवारचा दिवस आहे आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बोरं लागलेले आहेत आणि तोडणी सुद्धा चालू आहे. मग यामध्ये आता इतर शेतकरी काही आंतरपीक म्हणून छोटेसे समजा कांदा लागवड आहे किंवा कोथिंबीर आहे घेता येते का? नाही घेता येत. बरं. आता अंतर तर भरपूर आहे यामध्ये, पण तरी घेता येत नाही. घेता येत. मध्ये फिरावं लागतंय, फवारणी करावं लागते आणि त्याचा प्रादुर्भाव दुसऱ्या पिकावर होऊ शकतो. बर. ठीक आहे. मग जर एखाद्या शेतकरीला जर ही लागवड करायची असेल दुसऱ्या बोराच्या पिकाची तर ह्याचा खर्च पाहता, ह्याचं वर्षाच्या रानाचं 1 एकरचं उत्पन्न पाहता परवडतंय का? एकूणच परवडतंय ना. बर. आणि इतर जे मुलाखत घ्यायला लोक आले होते किंवा भेट द्यायला कोण आले होते लोक? सुरुवातीला मुंडे साहेब आलते. गोपीनाथरावजी मुंडे साहेब इथं प्रत्येक वेळेस जाताना येताना थांबत होते. बर. आणि इतर लोक त्यांच्या मागे आता सध्या पंकजताई पण थांबतात, धनुभाऊ पण थांबतात. त्याची काय अडचण नाही. प्रत्येक नेता इथं थांबून जातो. त्यांना ह्या बोरीच्या चवीबद्दल आणि याच्या क्वालिटी बद्दल माहित असल्यामुळे आवर्जून थांबतात. ठीक आहे. आणि जे शेतकरी आहेत किंवा इतर भागातून येणारे लोक कोण येतात भेट द्यायला? बरेच इथले इतरचे लोक आसपासचे सगळे येतात.
बर येतात. शेती संदर्भात हे मार्गदर्शन आपल्याला जर घ्यायचं म्हणलं तर कृषी विज्ञान केंद्रात मिळू शकतं याची माहिती? भेटतं. बर ठीक आहे. तर सरांनी माहिती सांगितली की जवळपास 10 ते 9,000 रुपयाच्या दिवसाला विक्री होते. 2 महिने जवळपास हे सीझन चालतंय आणि जवळपास एक नाही म्हणलं तर दिवसाला 80 किलो पासून तर 1 क्विंटल पर्यंत माल यांचा विकला जातो. आणि ह्या बघू शकतात या ठिकाणी हायवेलाच ह्या पूर्ण स्टॉलवर हे विक्री करतात. इथं काही मामा आहे त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया. कशा आहेत मामा ह्या बोराची चव किंवा कशी आहे विक्री? एकदम नंबर 1 बोराची नंबर 1 आहे. आणि परवडते का ही शेती केल्यानंतर? परवडते ना. बर काय म्हणणं येतं लोक जे खरेदी करतात किंवा खातात त्यांना? इथं आवर्जून खातात. आवर्जून. बर मामा कसं आहे बोराची शेती? आपलीच आहे का? बर ठीक आहे. बर तर आता इथं आसपास असे बघून लोक म्हणत नाही का आम्हाला पण शेती करायची केली पाहिजे? ठीक आहे. तर बघा या ठिकाणी बोर याचायला सुद्धा सुरुवात आहे. तर नमस्कार मामा. नमस्कार. बघा मामाने आपल्या हे माझ्या मामाचा बाग. हे माझे मामभाऊ आहेत. बर त्यांच्याबद्दल बापा रात्रंदिवस कष्ट करतात रात्रंदिवस. याच्यामुळे हे बाग सुधारित आहे. हो. ह्या बागाबद्दल मुंडे साहेब, पंकज ताई, दोन भाऊ सर्वजण येऊन बोर खाऊन जातात आवडीने. आपल्या पाहुण्याचा बाग आहे. मोठे सन्माननीय नेते सुद्धा एक चांगलं बोरीचं शेत आहे किंवा शेतकरी चांगले भेट देतात. जमीन हलकी आहे पण उत्पन्न चांगलं काढतात. बर ठीक आहे. मग मामाने अनुभव सांगितला की जमीन जरी हलकी असली तरी शेतकऱ्याच्या मनात जर जिद्द असेल तर यांच्या आजोबापासून वडिलापासून ही बाग आहे आणि जवळपास 30 वर्ष होत आले तरी पण हे पीक यांनी हार मानले नाही. बर समजा एखाद्या आता कोरोना आहे किंवा एखाद्या बाग जर आली नाही तर अशा काही अडचणी आल्या का तुम्हाला की ज्यावेळेस वाटलं की नाही आता हे बंद केलं पाहिजे, तोडून टाकलं पाहिजे? अडचणी आल्या कोरोनात. पण एवढं फार चाललं पण विकलं थोडंफार सहन केलं. म्हणजे जर एखाद्या वेळेस भाव नाही मिळाला त्यावेळेस मन खचून वगैरे? भाव आमचा स्वतःचा कायमचाच भाव. आम्ही व्यापाऱ्याला देत नाही त्याच्यामुळे मार्केटला हे बोर्ड तुम्हाला दिसणार पण नाही. आम्ही आमच्या शेतात इथं विकतो त्याच्यामुळे आम्हालाच इथं कमी पडते. उलटे आम्ही आता बाग वाढवली. बर दुसरीकडे आणखी दुसऱ्या शेतात बाग वाढवली आता. म्हणजे पुढच्या वर्षी चालू होईल. ठीक आहे. तर कोरोनामध्ये जरी सरांना अडचण आली तरी सरांनी हार मानली नाही पण असं शेतीचं उत्पन्न चालू ठेवलं. तर शेतकरी राजाच ह्या पूर्ण देशाला आणि शेतकरी राजानं पिकवलेलं अन्नच ह्या पूर्ण जगाला खायला मिळते. शेती टिकल तरच आपल्याला अन्न मिळेल आणि अन्न मिळालं तरच आपल्याला जीवन जगता येईल. तर जनता न्यूज बीड या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटू. सारोळा गाव, केस तालुका आणि बीड जिल्ह्यामधील ही प्रसिद्ध बोराची शेती आहे. आज आपण ढाकणे सरांची माहिती घेतली. हे बघा हे इलायची खूप गोड असे बोर आहेत आणि खूप चविष्ट आहेत. तर हे बघा हे रोड आहे. हा बीड अंबाजोगाई हा महामार्ग आहे आणि याच महामार्गावर ही शेती आहे आणि शुद्ध किंवा एकदम आरोग्यदायी पिकं या रोडच्या बाजूला बागेतून ताजे स्वादिष्ट लोकांना खायला मिळतात आणि म्हणून जागेवर पूर्ण विक्री होते. शेतकऱ्यांनी जर आपल्या मालाची मार्केटिंग केली उत्पन्नाची तर नक्कीच शेतीला भाव आपल्या शेतापर्यंत मिळू शकतो. ही ढाकणे मामाने करून दिले. पूर्ण बोरं इथं जागेवरच विकतात. ही एकरभर बाग आहे त्यांची. मागच्या 35 वर्षापासून ही शेती करतात. तर या रोडवरच उजव्या बाजूला ढाकण्यापर्यंत फार्म आहे. त्याचा काय भाव आहे? 150.